मित्रांनो, एक फेमस रायटर आहेत पाउलो कोएल्हो आणि त्यांचं एक बुक आहे अल्केमिस्ट. या पुस्तकामध्ये एक सुंदर वाक्य आहे, जे वाक्य मला नेहमी प्रेरणा देतं, मोटिवेट करतं. तुम्ही ते ओम शांती ओम ह्या मूवीमध्ये सुद्धा ऐकलं असणार की अगर किसी चीज़ को तुम पूरी शिद्दत से चाहो तो सारी कायनात तुम्हें उसे मिलाने की कोशिश में लग जाती है. मग ती काही असू द्या, ते एखादी व्यक्ती असेल, ते तुमचं जीवनाचं ध्येय असेल किंवा एखादा पदार्थ असेल, तुम्हाला जे काही आवडतं आणि तुम्हाला ते एकदम मनापासून त्याची आवश्यकता असेल, खूप मनापासून ती गोष्ट तुम्हाला पाहिजे असेल, 100% तुम्हाला पाहिजे असेल, तर त्यावेळेस निसर्ग हा पूर्णतः प्रयत्न करतो की ती तुम्हाला मिळाली पाहिजे. मग सगळ्यात अगोदर ते आपल्या मनात असलं पाहिजे की मला ते पाहिजे. मग ते एक्झाममध्ये असणारे मार्क्स असू द्यात का तुमचं जीवनाचं एक लक्ष्य असू द्या, ध्येय असू द्या, तर ते नेहमी आज जवळ असू द्यात आणि नेहमी त्या गोष्टीचा विचार करत चला की ते माझ्या जीवनात येतंय, ते मला मिळतंय आणि ते मला पाहिजेच. नक्कीच निसर्ग तुम्हाला ते मिळवून देणार. तर मी श्रावण पवार, आपल्या श्रवण सर्स इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मित्रांनो स्वागत करतो. आज आपण सुरू करणार आहोत स्ट्रक्चरल ॲनालिसिस या विषयातला एक सुंदर प्रकरण, सुंदर चॅप्टर युनिट, ज्याचं नाव आहे स्लोप डिफ्लेक्शन मेथड. सो स्लोप डिफ्लेक्शन मेथड जे आहे, ह्या मेथडला मी कम्प्लिटली 8 सब टॉपिक्समध्ये डिवाइड केलेलं आहे, म्हणजे अभ्यास करताना सोपं होतं. तर मित्रांनो, हे 8 सब टॉपिक्स अशा पद्धतीचे आहेत. बघा, तुम्ही ऑलरेडी बोर्डवर बघू शकतात, स्लोप डिफ्लेक्शन मेथड. तर यातला जो पहिला पार्ट आहे, ज्यामध्ये आपण इंट्रोडक्शन बघणार की व्हॉट इज द स्लोप डिफ्लेक्शन मेथड. ही मेथड डेव्हलप केली कुणी, या मेथडचा यूज कोणत्या प्रकारच्या स्ट्रक्चरसाठी केला जातो आणि या स्ट्रक्चरमध्ये, या मेथडमध्ये नेमकं अननोन काय आहेत, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. नंबर 2 आहे, या मेथडमध्ये यूज होणारे साइन कन्व्हेन्शन्स. मग शियर फोर्स असतील, बेंडिंग मोमेंट असतील, स्लोप असेल, डिफ्लेक्शन्स असतील, ठीक आहे, किंवा सिंकिंग असेल, स्वे असेल, तर यासाठी जे काही साइन कन्व्हेन्शन्स आहेत ते आपण हे थ्रूआउट द चॅप्टर, थ्रूआउट द युनिट यूज करणार आहोत. तर त्याबद्दल आपण आधी ओळख करून घेणार. नंबर 3 आहे फिक्स एंड मोमेंट्स. तर मित्रांनो, या चॅप्टरची रिक्वायरमेंट आहे, कारण स्लोप अँड डिफ्लेक्शन मेथडमध्ये आपल्याला फिक्सेड मोमेंटची रिक्वायरमेंट असते. तर फिक्स अँड मोमेंटचे फॉर्म्युले आपण इथं डिस्कस करणार आहोत. त्यांना पाठ करण्याची मेथडसुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे. नेक्स्ट आहे स्लोप डिफ्लेक्शनचं इक्वेशन आणि ह्या इक्वेशनला सॉल्व करण्यासाठी लागणारे इक्विलिब्रियम कंडिशन्स. सो नेक्स्ट आहे इक्विलिब्रियम इक्वेशन्स और इक्विलिब्रियम कंडिशन्स रिक्वायर फॉर सोल्युशन ऑफ द स्लोप डिफ्लेक्शन इक्वेशन. याला सॉल्व करण्यासाठी ह्या इक्विलिब्रियम कंडिशनची आपल्याला गरज असते. यानंतर मग आपण ज्या पोर्टल फ्रेम्स आहेत, बिल्डिंग फ्रेम आपण ज्याला म्हणतो, रिजिड जॉइंटेड फ्रेम, त्यामध्ये स्वे अँड नॉन स्वे असे 2 प्रकार आहेत. तर त्या दोघांचं आपण ॲनालिसिस या ठिकाणी शिकणार आहोत बाय युझिंग द स्लोप डिफ्लेक्शन मेथड. आणि ॲट द लास्ट आपण ह्या चॅप्टरचे न्यूमेरिकल सॉल्व करणार आहोत, जे की तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे मार्क्स मिळवून देतील. तर मित्रांनो, लवकरच तुम्ही काय करा की आपलं हे यूट्यूब चॅनल जे आहे, प्लीज त्याला एकदा सबस्क्राईब करून ठेवा. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या ॲपची लिंक आहे, श्रवण सर्स इंजिनिअरिंग अकॅडमी हे ॲपचं नाव आहे, त्याची लिंक आहे. तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरनं काय करा, ते डाउनलोड करून घ्या. आणि यामध्ये हा पूर्ण कोर्स जो आहे तो पेड स्वरूपात अवेलेबल आहे. याचे डेमो लेक्चर, स्ट्रक्चरल ॲनालिसिस या व्हिडिओचे डेमो लेक्चर ऑलरेडी मी यूट्यूबवरती अपलोड केलेलं आहे, ज्या थ्रू तुम्हाला जे टीचिंग आहे माझं ते तुम्हाला कळेल. जर तुम्हाला ते आवडलं तर नक्कीच तुम्ही काय करा की तो कोर्स परचेस करा, त्याचा फायदा तुम्हाला 100% होणार. ठीक आहे. चला, तर मग आता आपण सुरुवात करूया. तर तुम्हाला लक्षात आलं स्लोप डिफ्लेक्शन मेथड आणि याचे सब टॉपिक्स, जवळजवळ 8 सब टॉपिक्समध्ये मी याला डिवाइड केलेलं आहे. मग आता मी सुरुवात करतो फ्रॉम इंट्रोडक्शन पार्ट. इंट्रोडक्शन पार्टपासून आपण सुरुवात करूया. बघा मित्रांनो, जे स्ट्रक्चर आपण इथं सॉल्व करत असतो, स्ट्रक्चरल ॲनालिसिस करणं म्हणजे काय की ज्या वेळेस स्ट्रक्चरवरती एक्सटर्नल फोर्सेस ॲक्ट करतील, तर त्यावेळेस फोर्सेसच्या आतमध्ये डेव्हलप होणारे इंटरनल फोर्सेस, इंटरनल रेझिस्टिंग फोर्सेस, इट मे बी ॲक्झियल फोर्स, शियर फोर्स, बेंडिंग मोमेंट, ट्विस्टिंग मोमेंट, आणि त्या एक्सटर्नल लोडला स्ट्रक्चर रिस्पॉन्स कशा पद्धतीने करतंय, स्लोप अँड डिफ्लेक्शन, या सगळ्या गोष्टींची मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज नेचर फाइंड आउट करणं म्हणजेच ॲनालिसिस. म्हणजेच काय, ॲनालिसिस. समजते मी काय बोलतोय. सो स्ट्रक्चरल ॲनालिसिस, या ॲनालिसिस करण्याच्या भरपूर साऱ्या मेथड्स आहेत. यांना आपण ब्रॉडली 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड करत असतो. नंबर 1 फोर्स मेथड अँड नंबर 2 डिस्प्लेसमेंट मेथड. फोर्स मेथड म्हणजे काय की या मेथडमध्ये जे प्रायमरी अननोन असतात ते असतात फोर्सेस, म्हणजेच काय, ॲक्शन. इट मे बी मोमेंट, इट मे बी फोर्स. डिस्प्लेसमेंट मेथड ज्या असतात, या डिस्प्लेसमेंट मेथडमध्ये प्रायमरी अननोन कोण असतात, डिस्प्लेसमेंट्स. मग हे डिफ्लेक्शन्स असू शकतात किंवा रोटेशन. आता या मेथडचं नाव बरं काय आहे, स्लोप डिफ्लेक्शन मेथड. सो स्लोप इज द रोटेशनल डिस्प्लेसमेंट अँड डिफ्लेक्शन इज द ट्रान्सलेशनल डिस्प्लेसमेंट. सो ही जी मेथड आहे मित्रांनो, ही कोणत्या प्रकारची मेथड आहे, ही डिस्प्लेसमेंट मेथड आहे. यामध्ये जे प्रायमरी अननोन असतील ते काय असतील, डिस्प्लेसमेंट असतील. ही मेथड कोणी बरं डेव्हलप केली, सो इट इज डेव्हलप बाय प्रोफेसर G.A. माने.
ॲक्च्युली त्याला मॅने असं प्रोनाऊन्स होतात, बट आपण माने करूया, आपल्या लक्षात राहील, सोपं जाईल आपल्या लक्षात ठेवायला. सो G.A. माने यांनी ही मेथड डेव्हलप केली आणि ह्या मेथड नंतर मग याचाच वापर करून पुढे मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड प्रोफेसर हार्डी क्रॉस यांनी डेव्हलप केली, किंवा कानीज मेथड जी आहे फॉर द ॲनालिसिस ऑफ द स्ट्रक्चर त्या डेव्हलप झाल्यात. कशापासनं? स्लोप डिफ्लेक्शन मेथडपासनं. तर आता हे जे पॉईंट मी तुमच्यासोबत डिस्कस करतोय ना, हे 1 बाय 1 मी इथं काय करतो, मार्क करतो, नोट करतो. ठीक आहे, जे तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये लिहायचे आहेत. चलो, सो सबसे पहिले दिस मेथड इज डेव्हलप बाय, ज्यांनी ही मेथड डेव्हलप केली त्यांना आपण त्याचं श्रेय दिलंच पाहिजे. सो दिस मेथड इज डेव्हलप्ड बाय प्रोफेसर G.A. माने और सिंपली G.A. माने. बघा लक्ष द्या. सो दिस मेथड was developed by G.A. माने. ओके, इट इज डेव्हलप बाय G.A. माने. ओके, कोणत्या प्रकारची मेथड आहे? इट इज अ डिस्प्लेसमेंट मेथड, इट इज नॉट अ फोर्स मेथड. खूप साऱ्या ऑब्जेक्टिव्ह परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारला जात असतो. ही मेथड कोणी डेव्हलप केली, ही कोणत्या कॅटेगरीमध्ये फॉल होते, मीन्स इट इज फोर्स मेथड और डिस्प्लेसमेंट मेथड. सो द गिवन मेथड स्लोप डिफ्लेक्शन मेथड इज द डिस्प्लेसमेंट मेथड. ही कोणती मेथड आहे? इट इज डिस्प्लेसमेंट मेथड. डिस्प्लेसमेंट मेथड. आणि डिस्प्लेसमेंट मेथड जे असतात त्यांनाच इक्विलिब्रियम मेथड असं म्हटलं जातं. डिस्प्लेसमेंट मेथड और इक्विलिब्रियम मेथड. इट इज ऑल्सो नोन ॲज इक्विलिब्रियम मेथड. ओके, सो डिस्प्लेसमेंट मेथड और इक्विलिब्रियम मेथड. सो बघा मी याला हायलाइट करतो इथं, डिस्प्लेसमेंट मेथड, इक्विलिब्रियम मेथड. ठीक आहे. सो डिस्प्लेसमेंट मेथड जर असेल तर अननोन कोण असेल मग याच्यामध्ये? विच वन इज द प्रायमरी अननोन? सो अननोन्स आर डिस्प्लेसमेंट. इट मे बी रोटेशनल डिस्प्लेसमेंट और ट्रांसलेटरी डिस्प्लेसमेंट. सो द बेसिक अननोन्स और प्रायमरी अननोन the primary unknowns are displacements. काय असतील? द प्रायमरी अननोन्स आर व्हॉट? डिस्प्लेसमेंट्स. इट मे बी, ब्रॅकेटमध्ये म्हणतो मी, इट मे बी स्लोप और याला काय करूयात आपण, खालीच घेऊया. इट मे बी स्लोप और डिफ्लेक्शन. डिफ्लेक्शन्स. ठीक आहे, क्लिअर होत आहे? स्लोप किंवा डिफ्लेक्शन. स्लोप म्हणजे रोटेशनल डिस्प्लेसमेंट आणि डिफ्लेक्शन म्हणजे काय? ट्रान्सलेटरी डिस्प्लेसमेंट. ही मेथड जी आहे मित्रांनो, इट इज यूज फॉर द ॲनालिसिस ऑफ इनडिटर्मिनेट रिजिड जॉईंटेड स्ट्रक्चर. काय म्हणतो मी? लक्षात घ्या. इट इज युजफुल फॉर इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर ॲज वेल ॲज रिजिड जॉईंटेड स्ट्रक्चर. इट इज नॉट अप्लाइड फॉर पिन जॉईंटेड स्ट्रक्चर. म्हणजे रूप ट्रेसेससाठी याला आपण वापरत नाही. इट इज ओनली अप्लिकेबल फॉर इनडिटर्मिनेट रिजिड जॉईंटेड स्ट्रक्चर. ठीक आहे. इट इज applicable for indeterminate structures. Okay, so it is applicable for indeterminate structures. कुठल्या प्रकारचे indeterminate structure? It is used for analysis. It is used for the analysis of rigid jointed frames and it is used for the rigid jointed frames and beams. ब्रॅकेटमध्ये म्हणूया
not applicable for roof trusses. इट इज नॉट अप्लिकेबल फॉर रूप ट्रसेस. कुणासाठी आहे ही? रिजिड जॉइंटेड फ्रेम. सो बिल्डिंग फ्रेम ज्याला आपण पोर्टल फ्रेम म्हणतो, फॉर स्वे असेल और नॉन स्वे कंडिशन असेल. काय असतं स्वे, काय असतं नॉन स्वे, हे सगळं आपल्याला लक्षात येईल, त्याची काळजी करू नका. सिंकिंग, नॉन सिंकिंग, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे डिस्कस करणार आहोत. सो इनडिटर्मिनेट रिजिड जॉइंटेड फ्रेम आणि बीमच्या अनालिसिससाठी आपण याला यूज करणार. मग इनडिटर्मिनेट्स बीम कोणकोणते असतील बरं? फिक्स बीम, नंतर कंटिन्युअस बीम, नंतर प्रॉप कॅन्टिलिव्हर बीम. हे सगळे बीम कसे झालेत मित्रांनो? या ठिकाणी इनडिटर्मिनेट झाले. रिजिड जॉइंटेड फ्रेम म्हणजेच काय? बिल्डिंग फ्रेम. हे तुम्हाला माहिती आहे चांगल्या पद्धतीने, तर त्याबद्दल पण आपण इथं डिस्कस करणार. म्हणजे तुमच्या लक्षात येते का? इट इज ओनली अप्लिकेबल फॉर रिजिड जॉइंटेड स्ट्रक्चर. मग प्रश्न येतो की सर व्हॉट इज द रिजिड जॉईंट? रिजिड जॉईंट कोणाला म्हणायचा? तर लक्ष द्या इकडे मित्रांनो. बघा रिजिड जॉईंट कशाला म्हणायचं? सपोज हे दोन मेंबर आहेत, अशा पद्धतीने कनेक्ट झालेले आहेत. सपोज दे आर कनेक्टेड ॲट 90 डिग्री अँगल. हे दोघंचे दोघं 90 डिग्री अँगलने ह्या पॉईंटला कनेक्ट झालेले आहेत. ठीक आहे, हे अशा पद्धतीने. म्हणजे बघा ह्या ठिकाणी सपोर्ट आहे असा फिक्स. मी एक पोर्टल फ्रेमच घेतो ना. इट इज 1 bay 1 story पोर्टल फ्रेम. ठीक आहे, तर हा जॉईंट आणि हा जॉईंट, हे जॉईंट कोणते आहेत मित्रांनो? इट इज अ रिजिड जॉईंट. हे कोणते जॉईंट आहे? रिजिड जॉईंट. आता रिजिड जॉईंटचा अर्थ काय होतो? बघा, बिफोर द अप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल लोड व्हॉट इज द अँगल? दोन मेंबरमधला अँगल काय आहे? बीम आणि कॉलम मधला अँगल आहे 90 डिग्री. तो प्रत्येक वेळेस 90 डिग्रीज असला पाहिजे असं नाही. बिफोर द एक्सटर्नल लोड जो काही अँगल असेल, हा अँगल रिमेन्स मेंटेन असतो आफ्टर द लोड. म्हणजे काय? आता ह्या स्ट्रक्चरवरती बघा मी वरतून लोड अप्लाय करतो. इट इज अ ट्रान्सवर्स लोड और लॅटरल लोड. आता यामुळे काय होणार आहे की या स्ट्रक्चरची बेंडिंग ॲक्शन, बघा हा स्ट्रक्चर जो आहे या ठिकाणी काय करेल मित्रांनो? बेंड करेल. बघा अशा पद्धतीने. सो इट बेंड लाईक दिस. ठीक आहे, मग त्याच वेळेस याची पण बेंडिंग होणार, त्याच वेळेस याची सुद्धा बेंडिंग होणार. ठीक आहे, अशा पद्धतीने. सो बिफोर द एक्सटर्नल लोड व्हॉट इज द अँगल? बिफोर द एक्सटर्नल लोड द अँगल बिटवीन बीम अँड कॉलम इज 90 डिग्री. तो 90 डिग्रीज पाहिजे असं नाही आहे, तो काही असू शकतो. बट ह्या सिच्युएशनमध्ये बीम आणि कॉलमच्या मधला जो अँगल आहे दॅट इज द 90 डिग्री. सो आफ्टर द अप्लिकेशन ऑफ लोड बीम अँड कॉलम गेट डिफॉर्म बिकॉज इट इज इलास्टिक स्ट्रक्चर. मग त्या केसमध्ये अँगल बघा किती राहणार? सो द अँगल बिटवीन बीम अँड कॉलम बीम अँड कॉलम अगेन 90 डिग्री हिअर. परत इथं काय आहे? 90 डिग्री. सो अशी सिच्युएशन जर असेल, बिफोर द अप्लिकेशन ऑफ लोड जो अँगल असेल तोच अँगल आफ्टर द अप्लिकेशन ऑफ लोड जर का असेल, सो दॅट टाईप ऑफ जॉईंट इज नोन ॲज अ रिजिड जॉईंट. तर या ठिकाणी हा जो काही जॉईंट आहे मित्रांनो, तर याला आता आपण काय नाव देणार? इट इज अ रिजिड जॉईंट. हा झाला रिजिड जॉईंट. ठीक आहे. सो अगेन इट इज रिजिड जॉइंट. ठीक आहे. सो रिजिड जॉइंट समजलं मग तुम्हाला? सो द अँगल बिटवीन द मेंबर्स ॲट द रिजिड जॉइंट रिमेन्स कॉन्स्टंट. सो हा झाला रिजिड जॉइंट. सो अशा रिजिड जॉइंटेड स्ट्रक्चरसाठी आपण काय करतो? ही मेथड जी आपण यूज करत असतो फॉर द अनालिसिस ऑफ रिजिड जॉइंटेड स्ट्रक्चर. त्यानंतर ही जी मेथड आहे राजांनो, इट इज अप्लिकेबल फॉर प्रिझमॅटिक ॲज वेल ॲज नॉन प्रिझमॅटिक मेंबर. प्रिझमॅटिक मेंबर असू द्यात किंवा नॉन प्रिझमॅटिक मेंबर असू द्यात, दोघांसाठी अप्लिकेबल आहे. मग प्रश्न पडतो की सर व्हॉट इज द प्रिझमॅटिक मेंबर? प्रिझमॅटिक मेंबरचा अर्थ असा असतो द क्रॉस सेक्शन ऑफ द मेंबर रिमेन्स सेम थ्रूआउट द लेंथ. म्हणजे जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे मेंबरचा फ्रॉम लेफ्ट एंड टू द राईट एंड, म्हणजे लेफ्ट सपोर्ट टू द राईट सपोर्ट थ्रूआउट द लेंथ मोमेंट ऑफ इनर्शिया इज रिमेन सेम. म्हणजे काय? क्रॉस सेक्शन इज रिमेन सेम. इफ द क्रॉस सेक्शन ऑफ द मेंबर इज रिमेन सेम थ्रूआउट द लेंथ, सो दॅट टाईप ऑफ मेंबर इज नोन ॲज अ प्रिझमॅटिक मेंबर. आणि जर क्रॉस सेक्शन बदलत असेल तर त्याला आपण म्हणणार नॉन प्रिझमॅटिक मेंबर. तर ह्या दोघं मेंबरसाठी मित्रांनो ही मेथड अप्लिकेबल आहे. प्रिझमॅटिक ॲज वेल ॲज नॉन प्रिझमॅटिक मेंबर दोघांच्या अनालिसिससाठी आपण वापरू शकतो. आता मी काय करतो? यांना थोडंसं इथं स्मॉल करून घेतो. ठीक आहे, या पद्धतीने. सो नेक्स्ट, सो इट इज applicable for analysis of prismatic as well as it is applicable for prismatic as well as
नॉन प्रिझमॅटिक मेंबर, नॉन प्रिझमॅटिक मेंबर्स, ठीक आहे. सो फॉर नॉन प्रिझमॅटिक just 1 minute, members, non prismatic member. ओके, सो नॉन प्रिझमॅटिक मेंबर ह्या गोष्टी ज्या आहेत, हे की पॉईंट जे आहेत ना, हे की पॉईंट तुम्हाला थ्रूआउट द स्ट्रक्चर कामात येणार आहेत. त्यासोबत जर तुम्ही जर एखादी ऑब्जेक्टिव्ह एक्झाम देत असाल सिव्हिल इंजिनिअरिंग बेस, मग ती MPSC ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असू द्या, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस किंवा JEE लेवलच्या इतरही एक्झाम असतील, PWD असतील, WCD असतील, WRD असतील किंवा ZPची एक्झाम असेल, इतर म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या एक्झाम असतील, तर ज्याही एक्झाममध्ये स्ट्रक्चरल अनालिसिस हा सब्जेक्ट असेल, स्लोप डिफ्लेक्शन मेथड असेल ना मित्रांनो, तर या स्लाईडवरनं खूप सारे प्रश्न असतात, हे लक्षात घ्या. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये आपल्याला ही थेरी लिहिण्याची गरज नसते, बट फॉर आवर अंडरस्टँडिंग की ही मेथड आपण कोणासाठी वापरतोय त्यासाठी मी हा सगळा इंट्रोडक्शन पार्ट तिथं घेतोय. ठीक आहे. सो हा बघा, इट इज अप्लिकेबल फॉर नॉन प्रिझमॅटिक मेंबर ॲज वेल ॲज प्रिझमॅटिक मेंबर. ठीक आहे. आता लक्षात घ्या, या मेथडमध्ये मी काय म्हटलं तुम्हाला की द प्रायमरी अननोन्स आर व्हॉट, द प्रायमरी अननोन्स आर डिस्प्लेसमेंट्स, मग ते स्लोप असतील किंवा डिस्प्लेसमेंट डिफ्लेक्शन असतील, लक्षात घ्या. पण हे स्लोप आणि डिफ्लेक्शन हे कशामुळे प्रोड्यूस होतात? इट इज ड्यू टू द एक्सटर्नल लोड. तर लक्षात असू द्या मित्रांनो, बीममध्ये ॲज वेल ॲज रिजिड जॉईंटेड फ्रेममध्ये द इफेक्ट ऑफ बेंडिंग मोमेंट इज मोर ॲज कम्पेअर्ड टू द शियर फोर्स अँड ॲक्झियल फोर्स. जो इफेक्ट असतो बेंडिंग मोमेंटचा हा शियर ॲज वेल ॲज ॲक्झियलच्या कंपॅरेटिव्हली कसा असतो? जास्त असतो. तो इन केस ऑफ स्लोप डिफ्लेक्शन मेथड, हे स्लोप डिफ्लेक्शन मेथडचे एक बेसिक अजम्पशन्स तुम्ही म्हणू शकतात की जे काही डिस्प्लेसमेंट या ठिकाणी प्रोड्यूस होणार आहेत, स्लोप किंवा डिफ्लेक्शन, हे फक्त आणि फक्त आपण बेंडिंग मोमेंटमुळेच कन्सिडर करतो. द स्लोप अँड डिफ्लेक्शन प्रोड्यूस बाय बेंडिंग मोमेंट ओनली कन्सिडर फॉर द स्लोप डिफ्लेक्शन मेथड. फक्त स्लोप डिफ्लेक्शन मेथडमध्ये जे डिस्प्लेसमेंट आणि स्लोप प्रोड्यूस होणारे फक्त आणि फक्त बेंडिंग मुवमेंटमुळेच आपण कन्सिडर करतो. शियर फोर्स किंवा ॲक्झियल इफेक्टमुळे जे काही प्रोड्यूस होतील तर आपण डायरेक्टली काय करतो? निग्लेक्ट करतो. सो हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी. बघा, इन दिस मेथड displacements are considered due to bending moment only. It is due to bending moment only. Bending मोमेंट ओनली. सो डिस्प्लेसमेंट किंवा जे स्लोप आहेत हे आपण कन्सिडर करतो ड्यू टू द ॲक्शन ऑफ बेंडिंग मोमेंट ओनली, फक्त बेंडिंग मोमेंटमुळे प्रोड्यूस होणारे. द ॲक्झियल डिफॉर्मेशन किंवा ॲक्झियल इफेक्ट हे आपण डायरेक्टली काय करणार? निग्लेक्ट करणार, ते आपण इथं कन्सिडर करणार नाहीत. ठीक आहे. आणि द लास्ट पॉईंट ऑफ दिस इंट्रोडक्शन पार्ट इज, हे बघा या ठिकाणी मला हायलाईट करू द्या आधी, मोमेंट ओनली. डिस्प्लेसमेंट्स आर कन्सिडर ड्यू टू बेंडिंग मोमेंट ओनली. ठीक आहे. आणि ही मेथड कोणती आहे? डिस्प्लेसमेंट मेथड असल्यामुळे याचा यूज कधी केला जातो? जेव्हा DS आणि DKचा जर विचार केला, वेन द डिग्री ऑफ कायनेमॅटिक इनडिटर्मिनन्सी म्हणजे DK इफ इट इज लेस दॅन द डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी. सो द नेक्स्ट पॉईंट इज, इफ डिग्री ऑफ कायनेमॅटिक इंडिटर्मिनन्सी थ्रूआउट द स्ट्रक्चरल अनालिसिस, हे लक्षात ठेवा. डिस्प्लेसमेंट मेथडचा वापर कधी करायचा? वेन DK व्हॅल्यू म्हणजेच काय? डिग्री ऑफ कायनेमॅटिक इंडिटर्मिनन्सी, यालाच आपण म्हणतो डिग्री ऑफ फ्रीडम. इफ डिग्री ऑफ फ्रीडम इज लेस दॅन डिग्री ऑफ स्टॅटिक इंडिटर्मिनन्सी, तर त्यावेळेस आपण काय करणार आहोत? ह्या मेथडचा आपण यूज करत असतो. ठीक आहे. सो असे हे काही की पॉईंट्स होते मित्रांनो इंट्रोडक्शनमध्ये, जे आपल्याला ह्या ठिकाणी एक्सप्लेन करायचे होते. हे बघा, सो परत आपण ह्या सगळ्या पॉईंटला एकदा इथं रिवाईज करूया. बघा, हे सगळे पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. नंबर 1 की द स्लोप डिफ्लेक्शन मेथड इट इज डेव्हलप बाय GA, त्याला माने असं म्हटलं जातं, पण आपण माने म्हणूया कारण आपल्या मराठीमध्ये माने म्हणणं, माने सरनेम जे आहे ते कॉमन असतं. यांना आपल्याच फॅमिलीत आपण इन्क्लूड करूयात.
इट इज अ डिस्प्लेसमेंट मेथड. ही कोणती मेथड आहे? डिस्प्लेसमेंट मेथड. आणि डिस्प्लेसमेंट मेथडलाच काय म्हणतात? इक्विलिब्रियम मेथड. आणि जेवढ्याही प्रकारच्या डिस्प्लेसमेंट मेथड आहेत जसं की स्लोप डिफ्लेक्शन, मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड, या डिस्प्लेसमेंट मेथड आहेत. तर त्या कधी यूज करायच्यात? व्हेन द डिग्री ऑफ फ्रीडम इज लेस दॅन द डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी. नेक्स्ट, द प्रायमरी अननोन काय असतील मग डिस्प्लेसमेंट मेथडमध्ये? डिस्प्लेसमेंट. द प्रायमरी अननोन आर डिस्प्लेसमेंट. इट मे बी रोटेशनल डिस्प्लेसमेंट, स्लोप और ट्रान्सलेशनल डिस्प्लेसमेंट, डिफ्लेक्शन. पण हे स्लोप अँड डिफ्लेक्शन फक्त कशामुळे प्रोड्यूस होत आहे? इट इज ड्यू टू द बेंडिंग मोमेंट ओनली. फक्त बेंडिंग मोमेंटमुळे प्रोड्यूस होणारे स्लोप अँड डिफ्लेक्शन आपण इथं कन्सिडर करणार. ॲक्झियल इफेक्ट आपण इथं निग्लेक्ट करणार आहोत, हे लक्षात घ्या. इट इज अप्लिकेबल फॉर द इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर. इट इज यूज फॉर द अनालिसिस ऑफ रिजिड जॉइंटेड बिल्डिंग फ्रेम, पोर्टल फ्रेम, ॲज वेल ॲज बीम प्रॉब्लेमसाठी आपण याला यूज करणार आहोत. बट इट इज नॉट अप्लिकेबल फॉर रूफ ट्रसेस. नॉट अप्लिकेबल फॉर रूफ ट्रसेस, हे लक्षात घ्या. रूफ ट्रसेसच्या अनालिसिससाठी आपण याचा यूज करणार नाही. नॉट अप्लिकेबल फॉर रूफ ट्रसेस. ठीक आहे. अगेन इट इज अप्लिकेबल फॉर द अनालिसिस ऑफ प्रिझमॅटिक मेंबर ॲज वेल ॲज नॉन प्रिझमॅटिक मेंबर. प्रिझमॅटिक मेंबर म्हणजे काय? की ज्या मेंबरचा क्रॉस सेक्शन थ्रूआउट लेंथ जो आहे तो सेम असतो, मोमेंट ऑफ इनर्शिया थ्रूआउट लेंथ जो आहे सेम असेल, इट इज नोन ॲज अ प्रिझमॅटिक मेंबर. ठीक आहे. आणि द लास्ट पॉईंट जो मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केला की द डिस्प्लेसमेंट्स आर कन्सिडर ओनली ड्यू टू बेंडिंग मोमेंट. ॲक्झियल इफेक्ट निग्लेक्ट करायचे. What is the rigid joint? The joint at which the angle between the member remains same before the application of load, after the application of load. So that type of joint is known as a rigid joint. ठीक आहे. सो हा ह्या ठिकाणी होता मित्रांनो इंट्रोडक्शन पार्ट ऑफ द स्लोप डिफ्लेक्शन मेथड. सो टोटल आपल्याला 8 टॉपिक जे आहेत ते स्टडी करायचे आहेत 1 बाय 1. आपण ह्या लेक्चरमध्ये कव्हर केलं इंट्रोडक्शन पार्ट. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्याशी रिलेटेड जे काही साइन कन्व्हेन्शन आहेत किंवा फिक्स एंड मोमेंटचे जे बेसिक फॉर्म्युले आहेत जे आपल्याला रिक्वायर्ड आहेत फॉर द सोल्युशन न्यूमेरिकलसाठी ते आपण डिस्कस करूया. 1 बाय 1 हे सगळे सब टॉपिक्स आपण कंप्लीट करत जाणार आणि ॲट द लास्ट आपण सगळे न्यूमेरिकल क्वेश्चन आपण याचे घेणार आहोत. ठीक आहे. सो परत मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो मित्रांनो, जर तुम्ही आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आताच जा आणि गुगल प्ले स्टोअरवरनं आपलं ॲप जे आहे श्रवण सर्स इंजिनिअरिंग अकॅडमी तर नक्की डाउनलोड करा. इतर बरेचसे ॲप आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करत असतो, पण आपलं अभ्यासाशी रिलेटेड, आपल्या करिअरशी रिलेटेड महत्त्वाचं असणारं ॲपसुद्धा तुमच्याकडे डाउनलोड असू द्यात. आणि कोर्स जर आवडला तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा, तुम्हीसुद्धा परचेस करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.